गुड मॉर्निंग. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवसभर क्षितिज काय काय मस्ती करतो ते आपण आज पाहणार आहोत. हे बघा, आता इथं मी फ्लावर निवडायला घेतलं होतं सकाळी सकाळी. तर क्षितिजने माझ्या हातातून फ्लावर घेतला आणि म्हटला मम्मा मला पण निवडायचे. आता मी जी गोष्ट करेल त्याला तीच करायची असते. मी झाडायला जरी झाडू घेतला तरी तो पण माझ्या हातातला झाडू घेतो, नाहीतर मग झाडणी घेतो. तर हे बघा, दाखव क्षितिज काय करतो बाळा. हां, फ्लावर नीट करतो. हे माझ्याकडचं पण घेतलंस का तू. मला मदत करतो. थँक्यू थँक्यू. हे पण सगळं घेणार तू निवडायला. हे मी निवडलेलं कशाला घेतोयस. बरं, सगळं घ्यायचं मग तुला ही प्लेटच घे ना. सुपली पाहिजे. तर हे तुम्ही बघा आता पुढे ते कशासाठी घेतली सुपली त्यानं. आता मी क्षितिजच्या हातामधला फ्लावर घेतला, म्हणजे त्याच्याकडं प्लेट होती तर मी ती घेतली. तर तो बघा इकडे किचनमध्ये माझ्या मागे आले आणि म्हटलं आई मला सुपली दे आणि झाडणी दे, मला रांगोळी पुसून काढायची आहे. तर आता हा हाताने किंवा पायाने रांगोळी न पुसता माझ्याकडून रांगोळी पुसण्यासाठी जी छोटीशी सुपली आणि झाडणी आहे ती घेतो आणि रांगोळी पुसून काढतो. तुमच्या घरी तुमची मुलं असं करतात का, मला कमेंट करून सांगा. क्षितू, काय चाललंय तुझं. रांगोळी पुसतो, झाडून घेतो तू देवासमोरचं. इकडं बघ, झाडतो. बर, हो इथं इथं गोळा केलं का. बरं मग हे सुपलीमध्ये सगळं. इकडं इकडं. हां चला. हां, आज नाही झेपला डब्बा तुला. चल ये घेऊन ये चल. बघा ना, आता मी व्हिडिओ काढते म्हणून याची मुद्दामून नाटकं सुरू आहे. मला मसाला लागत नसला तरी हा मी भाजी बनवायला बसले की मसाला घेऊन येतो. आणि आज हा मसाल्याचा डबा घेऊन आलाय तर आलाय, पण आज स्वतःच डब्यावरती बसलाय. असा आगाऊपणा करतो हा मुलगा. दिवसभराचं काही ना काही खोडं सुरूच असतात. आता हा बघा डब्यावर बसलाय आणि घरात क्षितिजला खेळण्यासाठी एवढे खेळणी आहे, पण ह्या पोराला डबा घे, वाट्या घे किंवा चमचे घे, असंच काहीतरी भांडे घेऊन खेळायचं असतं दिवसभर. ती हा अजिबात ऐकत नाही आणि रॅकवरती आमच्या भांडेच नसतात. हे भांडे दिवसभर असे खालीच पडलेले असतात. तर हा बघा गेला तिकडं काहीतरी वाट्या गोळा करायला. हे बघा ना, मी आता भाजी बनवत होती तोपर्यंत क्षितिजने हे हॉलमध्ये असं देवांचे फोटो घेऊन तो इकडे आलेला आहे. आणि हे बघा याचं इथं काय सुरू आहे. हे बघा, आमचे देवसुद्धा देवाऱ्यावरती नसतात. याला हे इकडे तिकडे घेऊन फिरायचं असतं कंटिन्यू. हा अजिबात ऐकत नाही आहे. काय झालं रडायला. बाहेर जायचंय कशासाठी. हां, नेल्स कट करायला. बरं उघड मग दार चल. हे बघा, आता क्षितिजची नखं काढायची आहेत. आता मी बऱ्याच वेळ झाला हातामध्ये नेल कटर घेऊन आहे, म्हणून तो मला म्हणते मम्मी बाहेर चल माझे नेल्स कट कर. हे बघा, इथं मी पीठ मळत आहे आणि क्षितिजने काय केले बघा. आता सगळं कोरडं पीठ त्याने तोंडाला लावले. दाखव क्षितिज. हे बघा हे एका साईडला. हां, आता हा काय क्षितिजचा मेकअप. आणि हे बघा हे इकडे सुद्धा सगळं पीठ सांडलं. तर मी त्याला हे कापड हात पुसायला दिलं होतं, पण त्याने काही हात पुसलेलं नाही आहे. तर हा बघा हे इथे याचं काय सुरू आहे. तो हा पूर्ण पिठामध्ये लोळत आहे. याची दिवसभर एवढी मस्ती सुरू असती. हा मला कामात थोडी मदत तर करतो, पण कामात मदत केली म्हणून हा दुप्पट मला काम म्हणून ठेवतो. तर हे बघा हे त्याचं तोंडाला पीठ लावणं सुरू आहे. हां दाखव मला कसं पीठ लावले बघू. इकडे मम्मीला दाखव. बघू कोण भूती बाबा बनलं दाखव. हां हे बघा जिथं आहे नाही तेवढं सगळं पीठाने हे तोंडाला लावून घेतलेलं आहे. दाखव ना मला बघू पीठ कसं लावलंयस. हे बघा आमचं हे इथं छोटंसं भूत. बघू बघू वरती बघ ना, माझ्याकडे बघ, मम्मीकडे बघ, इकडे बघू, वरती बघ ना, दाखव ना मला.
बघा आता ह्याने पूर्ण तोंड पांढरं केले पण याला चेहरा काही दाखवायचा नाही आहे. हा बघा खरंच खूप आगाऊ झाला आहे हा. बघू इकडे दाखव. चॉकलेट देईल तुला बघू. चॉकलेट देईल ना. हे बघा आमचं भूत, छोटंसं भूत सगळं पिठाने रंगलेलं आहे. भूत. हां भूत. हे बघा आमचं छोटंसं भूत. पीठ खेळून झालेलं आहे आणि हा इथे येऊन डान्स करत आहे. तर डान्स करण्यामागचं कारण असं की शाळेमध्ये आमच्या इथे उद्या गॅदरिंग आहे तर त्याचीच प्रॅक्टिस सुरू आहे. तर हे बघा तुम्ही मुलं इथं वेशभूषेमध्ये आलेले आहेत कारण उद्या डान्स करताना कोणाकडूनही चूक होऊ नये म्हणून आजच मुलांची प्रॅक्टिस करून घेत आहेत. तर इथे घरात क्षितिज त्यांचा डान्स पाहून एन्जॉय करत आहे. हे बघा इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान यांच्या लुकमध्ये आयुष आणि शिवराज. बाळा इकडं बघ. कोणाचा डान्स बघायचा? हां कसं करतो दादा डान्स? कसं डान्स करतो? असं डान्स करतो? कोण करतं असं डान्स? बिन मम्मा करतात कसं डान्स? तिची झोप झाल्यावर आता आम्ही बाहेर आलो होतो कांदे काढण्यासाठी. तर हे बघा तुम्ही म्हणाल की तू मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कांदे काढले मी आणि क्षितिजनी. तर तेव्हा आम्ही फक्त 2च कांदे काढले होते म्हणून मी आज हे सगळे कांदे काढून घेतले कारण आम्हाला चिक्कूच्या झाडाला पाणी द्यायचं होतं. तर हे बघा हे इथे असे छोटे छोटे कांदे आलेले आहेत. तर हे बघा जो मी कांदा काढला तो क्षितिजने खाली मांडला आणि तोच उपटून घेतला असं मला दाखवत होता. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.